नमस्कार मित्रांनो, भाऊचा खेळ या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला फिक्स पॅक रे प्रोजेक्टरची डिलिव्हरी मिळणार आहे मित्रांनो. आणि हे जे प्रोजेक्टर आहे, हे प्रोजेक्टर अंडर 30,000च्या बजेटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे 50,000च्या बजेटमध्ये पण असं प्रोजेक्टर मिळत नाही. आणि त्याची डिलिव्हरी आज आउट ऑफ डिलिव्हरी झालेली आहे. अराइविंग टुडे बाय 11 PM पर्यंत दाखवत आहे, डिलिव्हरी मिळणार आहे आपल्याला. आणि हे जे प्रोजेक्टर आहे मित्रांनो, हे फक्त आपल्याला 23,762 रुपयाला पडलेलं आहे मित्रांनो. याची आता करंट प्राईस पाहिली तर 30,000च्या आसपास आहे. आणि हे फ्लिपकार्टच्या आपण सेलमध्ये घेतलेलं आहे. जे सेल चालू होता फ्लिपकार्टचा 12 तारखेपासून, जो सेल चालू होता, त्या सेलमध्ये आपण हे बुक केलं होतं. आणि हे आपण ऑर्डर केलं आहे 31 तारखेला, 31 जुलै 2025ला. आणि हे आज आपल्याला मिळतं आहे 6 तारखेला. त्यांनी 8 तारीख अगोदर आपल्याला दाखवली होती, पण नंतर मी ॲड्रेस चेंज केल्यामुळे ती परत 10 ऑगस्ट आपल्याला तारीख दाखवली. पण आज 6 तारखेला आपल्याला ते मिळतं आहे बघा. आणि मला एक अनुभव असा मिळाला आहे की आज 7वा 8वा दिवस आहे मित्रांनो. आणि इतकं लेट होतं आहे प्रोडक्ट येण्यासाठी. म्हणजे प्रोडक्ट कुठून आलं आहे ते तुम्ही तिथं बघू शकता. फक्त ते व्यवस्थित मांडणी नाही त्यांची की प्रोडक्ट लिफ्ट झालं आहे, निघालं आहे. फक्त त्यांनी निघालं आहे असं टाकलं आहे. आणि तिथं टायमिंग चेंज आला आहे. एका एका लोकेशनचं दोनदा दोनदा तीनदा तीनदा एंट्री आहेत. आता जसं की 6 तारखेची एंट्री पाहू शकता तुम्ही, किती मोठी एंट्री आहे. म्हणजे 3 वेळा तर अहमदनगरमध्येच नागापूर हबला एंट्री आहे, आणि त्याच्यानंतर राहुरीला एंट्री झालेली आहे मित्रांनो. आणि हे जे प्रोजेक्टर आहे मित्रांनो, हे आपल्याला 23,762 रुपयाला EMI ऑफरमध्ये बसलेलं आहे. आता करंटली याची प्राईस पाहू शकता, 27,443 रुपये ही याची करंटली प्राईस आहे. आणि बँक ऑफर वगैरे लावून ते 25,693 रुपयाला बसणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला एक सांगतो मी, आपण ट्रॅक चांगल्या प्रकारे कुठे करू शकतो. तुम्ही इथे एक ट्रॅक करू शकता. इथं लेफ्ट वगैरे म्हणजे तुमचं पार्सल निघालंय वगैरे हे इथं दिसणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्हाला एक ॲप सांगतो मी, डिलिव्हरी डायरेक्ट म्हणून. डिलिव्हरी डायरेक्ट हे या ॲपचं नाव आहे. इथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केलं, होमला यायचं, इथं ट्रॅकिंग आय डी किंवा ऑर्डर आय डी टाकायचा, किंवा मग इथं ऑर्डरमध्ये जायचं. ऑर्डरमध्ये गेल्यानंतर तुमच्या जेवढ्या काय ऑर्डर आहेत त्या इथं दिसतील. आता हे आहे फिक्स पॅक रे आपलं प्रोजेक्टर, याचे आपण ट्रॅक करू. इथे आउट ऑफ डिलिव्हरी दाखवलेलं, इथं लगेच कोड येतो तुम्हाला. जो कोड तुमच्या जो पार्सल घेऊन येणार आहे त्याला तो तुम्हाला शेअर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे सगळी चांगली मांडणी केलेली आहे त्यांनी. तुमचं प्रोडक्ट कधी निघलं आहे, कधी लिफ्ट झालं आहे, नेक्स्ट नेक्स्ट कुठे जाणार आहे, कोणत्या हबला जाणार आहे, सगळं काय. आणि इथूनच तुम्ही तुमच्या डिलिव्हरी एजंटला, एक्झिक्युटिव्हला पण कॉल करू शकता. जसं की फ्लिपकार्टमध्ये तिथं ऑप्शन येत नव्हता, तुम्हाला तिथं मेल वगैरेवर कॉन्टॅक्ट नंबर येईल, किंवा व्हॉट्सअपला किंवा SMS ला नंबर येईल. पण तिथं ॲप्लिकेशनमध्ये नंबर नाही कॉलिंगसाठी. इथे तुम्ही डायरेक्ट कॉलिंगचा ऑप्शन येऊ शकतो आणि तुम्ही कॉल करू शकता. हे इतकं चांगलं आहे. आता आपण पुढली प्रोसेस पाहूयात. आता तो डिलिव्हरी बॉय आपलं पार्सल घेऊन येईल, तेव्हा मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पूर्ण प्रोसेस दाखवतो मित्रांनो. हे प्रोजेक्टर कसं आहे तुम्ही निश्चित बघा. कारण तुम्ही पण म्हणता टी व्ही घ्यायचा नाही, कारण मी पण 75 इंचीचा QLED TV बुक केला होता, तो मी कॅन्सल केलेला आहे मित्रांनो. हे प्रोजेक्टरचं रिव्ह्यू बघून. तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे संपूर्ण बघा. हे बघा मित्रांनो, आपलं प्रोजेक्टर घेऊन आलेले आहेत भाऊ. एक आपलं रिटर्नचं पार्सल पण आहे. तुम्हाला अगोदर रिटर्नचं देऊ, कोणतं देऊ? अगोदर रिटर्नचं देतो तुम्हाला. आपलं एक रिटर्नचं पार्सल आहे, त्यांना ते रिटर्नचं पार्सल देऊन टाकू आपण. आणि आपलं जे प्रोजेक्टरचं पार्सल आहे ते घेऊ. हे बघा, आपलं प्रोजेक्टर आलेलं आहे मित्रांनो, याच्यामध्ये पॅक होऊन. इकडं ओपन बॉक्स डिलिव्हरी करू, इथं समोर. आता हा कशाचा कोड पाठवता? याचा आता ओपन बॉक्स डिलिव्हरी ना, मग याचा अगोदर चेक करून मग तुम्हाला देतो ना. कोड पाठवून रिटर्न रिक्वेस्ट टाक मारला होता. हां, नाही, मला ते कस्टमर केअरला फोन केला मी. ते मला म्हटले की अगोदर नाही का तुम्ही चेक करा,
तुमचं प्रोडक्ट आहे का त्याच्यात, मगच कोड शेअर करा. कोड दिलं कोड जर नाही सांगितलं आपलं तर मग ते मी पडल्यावर हां मग ओपन बॉक्स डिलिव्हरी ना तुम्हाला दिसत असेल ना सिस्टीमला. हां कुठं आहे तुम्ही वाटलं तुमच्या सरांना विचारून बघा, ते मला सांगितलं त्यांनी ओपन बॉक्स डिलिव्हरी. रिटर्न रिक्वेस्ट करावं लागेल परत मला. हां रिटर्न रिक्वेस्ट टाकावं लागेल. ओपन बॉक्स डिलिव्हरी नाही का मग हे? ओपन बॉक्स डिलिव्हरी नाही. ओपन करायचं काही प्रॉब्लेम आला तर रिटर्न रिक्वेस्ट आता तुम्ही तर काम केलं तुम्हाला हो त्याचं नाही, पण ते फ्लिपकार्टचं आता नसतं ना हां आपल्या भागात नाही तसं. थोडं 30,000 जरी मुलं असलं तरी तो ओपन करून नाही ना पर पेमेंट. मग आज अगोदर कोड द्यावा लागेल तुम्हाला, मगच ओपन करावं लागेल का? कोड सांगा ओपन करून घ्या. काही तुम्ही आता तुमच्या वरती सिस्टीमला विचारता की ओपन बॉक्स डिलिव्हरी का? एकदा माझ्यासाठी फोन करून बघा सिनियर लोकांना. हां आहे का नाही? कारण मी नाही का कस्टमर केअरला विचारलेलं आहे, ते म्हणले का अगोदर हे करा म्हणून, बाकी काय नाही. ते जर म्हणले ना तर काय प्रॉब्लेम नाही, आपण ओपन करू आहे का नाही? आणि हे जे व्हिडिओ काढतोय ना मी ते आपल्या यूट्यूबला पण चॅनल आहे, त्याच्यामुळं यूट्यूबला पण अनबॉक्सिंग वगैरे करत असतो आपण, आणि एक सिक्युअर पण. हॅलो हा शिंदे पाटील, एक पार्सल आहे क्षीरसागर नावाने, ते द्यायला आलं. प्रिपेड आहे तर ते म्हणते आम्हाला ओपन करायचं, त्यानंतर कोड सांगतो, त्याच्यानंतर मग डिलिव्हर मारा. एक मिनिट त्यांच्यासोबत अहो ते ओपन बॉक्स डिलिव्हरी मला सांगितलं कस्टमरने. बरं जर काही दुसरी वस्तू निघली मग? फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलेलं आहे. प्रोजेक्टर आहे 30,000 रुपयाचं प्रोजेक्टर आहे सर. आणि हा आहे, पण ते काय आणले अगोदर चेक करा. ओपन बॉक्स डिलिव्हरी असं आलंय तुम्हाला, मग तिथं सिस्टमला दिसतंय की ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे म्हणून? चालेल मग काय नाही, मी OTP शेअर करतो मग त्यांना. तेच विचारायचं बाकी काय नव्हतं. चालेल चालेल ओके चालेल, द्या OTP पाठवतो. पाठवलं ते या इकडे घेऊन तर मित्रांनो त्यांच्या सिस्टीमला हे ई कार्ड थ्रू आलं ना, ई कार्ड थ्रू आलंय ना, delivery.com का, delivery.com थ्रू आलेलं आहे मित्रांनो हे. आणि त्यांना ओपन बॉक्स डिलिव्हरी त्यांच्या सिस्टीमला नव्हती, त्यामुळे ते सरांनी सांगितलं की सर आमच्याकडे ओपन बॉक्स डिलिव्हरी नाही आहे, तुम्ही अगोदर OTP शेअर करा. आणि मग आपण त्यांना OTP शेअर केलेला आहे. आणि आता आपण पार्सल घेत आहोत, आणि मी आता तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवतो की प्रोजेक्टर आलं आहे का, विटा दगडं काय आले ते पाहू. आपण तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. बघा आता आपण अनबॉक्सिंग करतोय. आयुष पण अनबॉक्सिंग करू लागणार आहे आपल्याला, बघू शकता. आयुष अनबॉक्सिंगसाठी खूप एक्साइटेड आहे. आयुष तू खूप खुश आहे का आज? पिक्चर बघायचंय सह्याला. कशावर? याच्यावर. काय ते? प्रोजेक्टर. ते नसतं का आपण थिएटरला गेलो असतं आणि ते महाग नसतं का, ते लाईट चमकवती आणि मग फोकस करतो, मग ते लागतं प्रोजेक्टर. हा चालतंय. आता आयुष आणि मी मित्रांनो प्रोजेक्टरची अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि सेट करतो मी कॅमेरा मित्रांनो, आणि तुम्हाला सांगणार आहोत. थांबा, सारखी साईट कुठून आहे पाहू शकता. इथे आपलं ॲड्रेस वगैरे आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल. आणि हे आपल्याला 23,433 रुपयाचं इथे रेट आहे. पण आपल्याला ॲक्च्युली हे किती रुपयाला पडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा माझा ॲड्रेस वगैरे आहे मित्रांनो. तर आता आपण अनबॉक्सिंग करूयात वरच्या बाजूने. बॉक्स खूप चांगला आहे मित्रांनो, कुठेही असा हे नाही झालेला. थोडा लांबून आल्यामुळं थोडा हे झालेला आहे, पण असं कुठे फाटलेला वगैरे नाही आहे मित्रांनो. थंड बसलं तर परत
आणि मी कस्टमर केअरला फोन केला होता तेव्हा त्यांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे, पण माझ्या ॲप्लिकेशनला ओपन बॉक्स डिलिव्हरी दाखवत नव्हतं. ओपन बॉक्स डिलिव्हरी दिस पिनकोड नॉट अलाउड असा ऑप्शन आला होता. आता या बॉक्समध्ये पण एक बॉक्स आहे मित्रांनो, पाहू शकता. आता हा बॉक्स आपण खाली काढणार आहोत. थांब हे पाहू शकता मित्रांनो, हे पाहू शकता आपला प्रोजेक्टर आलेला आहे. स्मार्ट प्रोजेक्टर पिक्सपॅक रे इथं बँडिंग आहे मित्रांनो. स्मार्ट प्रोजेक्टर पिक्सपॅक रे ही फ्रंट बाजू आहे मित्रांनो, ही त्याची इकडली बाजू. मेड इन PRCचा मिनिंग काय आहे मित्रांनो ते तुम्ही सांगा आणि मी पण कमेंटमध्ये टाकेल याचा शोध लावून PRCचा अर्थ काय होतो. त्याच्यानंतर ही फ्रंट बाजू आहे मित्रांनो. मेक युअर लाईफ बेटर सिनेमा प्रोजेक्शन पिक्सपॅक रे देख के देखो ही त्यांची टॅगलाईन आहे. फील डिफरंट ही जी फ्रंट बाजू आहे आणि ही इकडली बॅक बाजू आहे मित्रांनो. आयुष थांब 5 मिनटं, मला तुझं सबस्क्रायबर लोकांना सांगू दे. ही 4K सपोर्टेड आहे. स्क्रीन शेअरिंग आहे. मोबाईल थ्रू आपण याच्यावर स्क्रीन शेअर करू शकतो. हे सर्गिंग बास म्हणजे याच्यात स्पीकर आहेत मित्रांनो. 10 वॉटचे स्पीकर आहेत आणि ते खूप चांगले क्वालिटीचे आहेत. याची जी पिक्चर साईज आहे, प्रोजेक्शन साईज, ती 650 इंचापर्यंत डिस्प्ले तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे थिएटर एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. तो घरात नाही मिळू शकत मित्रांनो, कारण घरात इतकी मोठी स्क्रीन नाही होऊ शकत. त्यासाठी तुम्हाला बाहेरच स्क्रीन सेट करावं लागेल किंवा तुमच्याकडे गोल्डाऊन असेल मोठं, त्या गोल्डाऊनमध्ये तुम्ही करू शकता. ॲटो फोकस याला टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. प्रोजेक्टर फक्त ठेवायचा, ॲटोमॅटिक फोकस केला जाईल. ॲटो किस्टोन पण आहे आणि इथं वॉर्निंग दिलं आहे, डू नॉट लुक डायरेक्टली इन टू द लेन्स. म्हणजे याच्यात डायरेक्ट लेन्सकडे बघू नका, नाही तर तुमच्या डोळ्याला पण त्रास होऊ शकतो. आता हे प्रोजेक्टर आहे, हे हँडल आहे. आता आपण ओपन करूयात मित्रांनो. असं केलं ना आपण उचलू शकतो. हा ना, मग काढ ना, मग इथून असं काढायचं आल्हाद. इथून आता हे वरती करायचं. आता हे इकडून काढायचं असं, हे इकडून काढायचं, हे इकडून असं काढायचं. हे पाहू शकता, थांबायला लगेच असं नाही करायचं. हे बघा मित्रांनो, आयुष अनबॉक्सिंग चांगली करत नाही आहे. आयुषला माहीत नाही, लहान आहे आयुष अजून, त्याच्यामुळे मी त्याला सांगतोय कशी अनबॉक्सिंग करायची. आता हे पण कसं काढायचं मित्रांनो, याला असं खाली ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आता याच्यात ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत मित्रांनो, रिमोट वगैरे आहे. हे आपण बाजूला ठेवूयात सुरुवातीला आणि असं काढायचं आहे मित्रांनो. बघा, मी ज्या पद्धतीने अनबॉक्सिंग करतोय ना त्याच पद्धतीने अनबॉक्सिंग करायची आहे. थांब आयुष, अशी अनबॉक्सिंग करायची म्हणजे जेणेकरून आपल्या प्रोजेक्टरला काय प्रॉब्लेम होत नाही. थांब, मी करतोय ना. आता हे असं काढल्यानंतर प्रोजेक्टरला असं धरायचं आहे आल्हाद आणि इकडल्या साईड काढायचे आहे आणि असं करायचं आहे आणि नंतर हे प्रोजेक्टर असं काढायचं आहे. फाडू नको, थांब, अजून ते ठेवायला लागतं प्रोजेक्टर. आता मित्रांनो याला असं उलटं ठेवूयात आणि याच्यावर तुम्हाला प्रोजेक्टर मी दाखवत आहे काढून. मित्रांनो प्रोजेक्टरचं वेट जवळपास 2 kgच्या आसपास आहे. हे पाहू शकता आपलं प्रोजेक्टर 4K. थांब ना, इथं ग्लास याला हात नको लावू. 4K सपोर्ट आहे. हे फ्रंट लुक आहे, पाहू शकता. आयुष अंधार सोड, इकडं सावलीवर त्याच्यावर. हे पाहू शकता तुम्ही, 4K सपोर्टेड आहे. याला एक रॅप आहे, हे रॅप काढण्यासाठी दिलेलं आहे. याला स्क्रीन गार्ड आहे. इथं आयर बास्टर वगैरे दिसतंय. इकडं एअर इव्हेंट आहेत आणि इथं पाहू शकता वरची बाजू आहे स्मार्ट होम थिएटर, म्हणजे तुम्ही होम थिएटर बनवू शकता. पिक्सपॅकची ब्रँडिंग आहे इथे मित्रांनो, पाहू शकता. आणि इथं एक स्विच ऑन ऑफचं बटन आहे आणि बॅक बाजूला पाहू शकता तुम्ही, इथे एअर इव्हेंट्स आहेत. ते स्पीकर आहेत ते माहीत नाही, पण इथे पण जाळी दिलेली आहे. इथं पावर शॉकेट आहे. त्याच्यानंतर
इथं हेडफोन जॅकचं आहे, HDMI 1 आहे, HDMI 2 आहे. हे ARCचं पण काम करतं मित्रांनो. जर तुमच्याकडे होम थिएटर असेल तर तुम्ही सेपरेटली इथं होम थिएटरची केबल जोडू शकता आणि इकडं तुम्ही तुमचं मॉनिटरला किंवा गेमिंग डिव्हाइसला पण जोडू शकता. म्हणजे जर तुम्हाला गेमिंग आणि होम थिएटर दोन्ही जोडायचं असेल तर हे अतिउत्तम असतं. किंवा इथून पण तुम्ही होम थिएटर कनेक्ट करू शकता किंवा ब्लूटूथद्वारे पण होम थिएटर कनेक्ट करू शकता. हे USB टाईपचे 2 स्लॉट दिलेले आहेत मूवी वगैरे लावायला. बाकीच्या प्रोजेक्टरला ह्या रेंजमध्ये एक स्लॉट येतो, याच्यामध्ये 2 स्लॉट दिलेले आहेत मित्रांनो. आणि बॅक बाजूला तुम्ही पाहू शकता इथे क्वालिटी चेकचा स्टिकर आहे. क्वालिटी चेक पास झालेली आहे, 09चं स्टिकर आहे. इथं QR कोड आहे. इथं स्मार्ट प्रोजेक्टरचं पॉवर 130 व्होल्ट, वर्किंग व्होल्टेज AC इनपुट 90 व्होल्ट, 260 व्होल्ट, मेड इन PRC आणि प्रोडक्ट साईज वगैरे मेन्शन केलेलं आहे. आणि खालच्या बाजूला पण एअर निघण्यासाठी जागा दिलेली आहे. मित्रांनो, प्रोजेक्टर बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे आणि हे सगळं प्लॅस्टिक आहे मित्रांनो. पण पाहताच असं वाटतंय की हे मेटलचं बनलेलं आहे. पण हे मेटलचं नसून हे फायबर प्लॅस्टिकचं मटेरियल आहे मित्रांनो. कारण हे का वाटतंय का हातात घेतल्यानंतर ते वजन नाही त्याला एवढं, नाही तर लांबून जर बघितलं किंवा तर असं वाटतं की मेटलचंच आहे. आता तुम्हाला हे मी याच्याबरोबर काय काय आलं आहे ते दाखवतो मित्रांनो. याच्याबरोबर आपल्याला हे रिमोट आलेलं आहे, एक HDMI केबल आलेली आहे, एक पॉवर कॉर्ड आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी. हे HDMI केबल आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही पॉवर केबल आहे मित्रांनो. आणि हे रिमोट आहे मित्रांनो. खूप लाईट वेट आहे मित्रांनो रिमोट. आणि याच्यामध्ये माझ्यामध्ये सेल नसतील, सेल आणायला पाहिजे नव्हते आपण आत्ता गावातून. चालेल, काय प्रॉब्लेम आहे, सेल आपण घेऊन येऊयात. त्याचे इथे सेल नाही दिलेले मित्रांनो. कंपनीने एवढा 30,000चं प्रोजेक्टर दिलं, पण सेल त्याच्याबरोबर द्यायला हवे होते. आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगितली हे मॅन्युअल आहे. याच्यामध्ये कसं पिक्चर सेट करायचं, काय करायचं, हे सगळं याची माहिती आहे. मी तुम्हाला हे सांगतोच आहे, तुम्हाला हे बघण्याची काही गरज नाही आहे. आणि इथं तुमचं रेंज किती डिस्टन्सला तुम्ही किती इंचाची स्क्रीन क्रिएट करू शकता याची माहिती दिलेली आहे. याची काय म्हणजे तुम्हाला याचं एवढी गरज नाही, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि एक तुम्हाला हा हे दिलं आहे, एक पेपर आहे, मायक्रोफायबर क्लॉथ आहे हा तुम्हाला पुसण्यासाठी, प्रोजेक्टर डस्ट क्लॉथ. म्हणजे हा प्रोजेक्टरच्या लेन्सवर जर काही कचरा असेल तर हे पुसण्यासाठी आहे. आता हा प्रोजेक्टर मी चालू करून तुम्हाला दाखवतो पुढे. मित्रांनो, तुम्हाला हे वॉरंटी कार्ड एक सांगायचं राहिलं. याच्याबरोबर एक वॉरंटी कार्ड येतं, हे स्कॅन करायचं आणि आपली वॉरंटी चालू होऊन जाते मित्रांनो. बॅक बाजूला प्लेन आहे, पुढल्या बाजूला एक QR कोड आहे, त्याच्या थ्रू स्कॅन करून आपली वॉरंटी इश्यू करायची आहे. हे पहा मित्रांनो, आपण प्रोजेक्टर सेट केलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण सप्लाय दिलेला आहे त्याला बोर्डमधून, पाहू शकता. आणि हा मी माझ्या बेडरूममध्ये सेट केलेला आहे, हा ट्राय बेसिसवर. आता आपण त्याचा सेटअप करणार आहोत. हे रिमोट आहे माझ्या हातात, रिमोटचं बटन दाबणार आहोत. आणि ब्लूटूथ रिमोट आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मित्र, आपण कुठूनही त्याला वर्क करू शकतो. आपण बटन चालू केलेलं आहे मित्रांनो. आणि हे पाहू शकता इकडल्या बाजूला प्रोजेक्टर चालू झालेलं आहे मित्रांनो. स्पॅकरची ब्रँडिंग आलेली आहे मित्रांनो, पाहू शकता. आपल्याला प्रोजेक्टर थोडं जवळ ठेवावं लागणार आहे मित्रांनो. थोडं प्रोजेक्टर जवळ ठेवूयात. हे बघा मित्रांनो, आपण सेट केलेला आहे प्रोजेक्टर. आणि आपला प्रोजेक्टर पाहू शकता तुम्ही, इथे आहे. खाली एक स्क्रू असतो मित्रांनो, त्या स्क्रूने आपण प्रोजेक्टर सेट करू शकतो, पाहू शकता मित्रांनो. ही तुम्हाला खोटं नाही बोलत, इतकी चांगली क्वालिटी आहे. माझी जी भिंत आहे ती पिंक कलरची आहे मित्रांनो. आणि तरी पण रूममध्ये इतका अंधार पण नाही, तिकडला दरवाजा ओपन आहे आणि
इकडं खिडकी पण ओपन आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा खिडकीचा पण प्रकाश चालू आहे. इतका चांगला ब्राईटनेस आहे मित्रांनो, मी सांगू नाही शकत. इतकं छान दिसतंय ना का नादच नाही करायचा मित्रांनो. मी तर पहिल्या लुकमध्ये फॅन झालो आहे मित्रांनो प्रोजेक्टरचा. आता आपण याच्यावर आता आपण याला वायफाय कनेक्ट करणार आहोत. रिमोटचा यूज करणार आहे मित्रांनो. रिमोट माझ्यासाठी नवीन आहे, थोडा वेळ लागेल आणि व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मित्रांनो, तेव्हा थोडं सहकार्य करा, कारण सगळी सेटिंग मी दाखवतो आहे तुम्हाला. आत्तापर्यंत मी पिक्सपॅक रेचे जेवढे व्हिडिओ बघितलेत तेवढे खूप शॉर्ट लेंथी आहेत आणि फुल प्रोसेस नाही दाखवलेली. मी तुम्हाला फुल प्रोसेस दाखवणार आहे मित्रांनो. हा सेटअप कसा करायचा, कसा यूज होणार आहे याचा. आता मी आता अंधार करतो आहे मित्रांनो रूममध्ये, तुम्ही पाहू शकता. आता अंधार झालेला आहे आणि हा पण दरवाजा मी बंद करतो आहे. आता पूर्ण अंधार झालेला आहे मित्रांनो. आणि आता क्वालिटी पाहू शकता तुम्ही या अंधारात कशी क्वालिटी आहे. आणि आत्ता वाजलेले मित्रांनो जवळपास 12 आणि 12 वाजता आपण शूट करतो आहे आणि क्वालिटी पाहू शकता तुम्ही. इतकी अतिउत्तम आहे की मी सांगू नाही शकत मित्रांनो तुम्हाला याची क्वालिटी किती चांगली आहे मित्रांनो. आता मी बल्ब चालू करतो मित्रांनो एकदा, मला रिमोटचं बटन सापडण्यासाठी. निधून दरवाजा उघड रे एकदा, दरवाजा थोडा उघडा थोडा. हां उघडा अजून. हां बाजार नाही तर लावून घे मी बल्ब चालू करतोय. हा बल्ब चालू केला मित्रांनो. आता मी होमचं बटन दाबतोय. तुम्ही इथं खाली बसा मांडी घाला. होमचं बटन दाबलंय. आता होमच आहे आपलं. आता सेटिंगचं बटन कोणतं आहे. सेटिंग इकडं कोपऱ्यात आहे मित्रांनो. आणि इथं वायफाय नंतर विष्णू सर हा आपला पासवर्ड आहे. हे आपलं वायफायचं नाव आहे मित्रांनो. कनेक्टेड सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो. आता आपण बॅक येणार आहोत. बॅकचं बटन रिमोटला आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. इथे बॅकचं बटन आहे, हे बॅक दाबतोय आपण. खाली टर्म अँड कंडिशनसाठी ॲग्री करण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट करा. टर्म अँड कंडिशन आलेले आहेत मित्रांनो. इथं ॲग्री करा आणि हे ओपन झालेलं आहे मित्रांनो. आयुष म्हणतोय गाणे लावा मित्रांनो. आता बल्ब बंद करतोय मित्रांनो मी. ते ॲप डाउनलोड करण्यासाठी आलंय. आपण गुगल ओपन करतोय. गुगल डाउनलोड नाही आहे याच्यामध्ये असं वाटतंय मला. तर गुगल म्हणतो यूट्यूब डाउनलोड नाही मित्रांनो. यूट्यूब डाउनलोडला टाकलं आहे आणि स्पीड पाहू शकता. स्पीड खूप चांगला आहे मित्रांनो. हे डाउनलोड होत आहे. तुम्हाला दिसतंय का नाही नक्कीच सांगा. आपण यूट्यूब डाउनलोडला लावलेला आहे मित्रांनो. ही अशी प्रोसेस तुम्हाला कोणताच व्हिडिओ नाही दाखवणार मित्रांनो. हा व्हिडिओ एकदम चांगला आहे मित्रांनो. आणि कुठल्या प्रकारचा पडदा नाही आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात एवढं चांगलं वाटत नसेल, पण डोळ्याने इतकं छान वाटतं आहे ना आम्हाला की आम्ही सांगू नाही शकत. कॅमेऱ्यामध्ये इतकं भारी नाही दिसत आहे, पण तेवढं इतकं भारी डोळ्यांनी दिसत आहे मित्रांनो. साइन इन करायला विचारत आहे मित्रांनो. तुम्ही माझे किती किलो बघितले असतील. वाघ बनलेले ते बघा. साइन इन करायला लावले त्यांनी. स्कॅन विथ युअर फोन और गो टू आणि ॲक्टिवेट करा असं सांगितलं आहे त्यांनी. आता आपण याच्यावर ॲक्टिवेट करणार आहोत. थोड्याच वेळासाठी मी व्हिडिओ बंद करत आहे.
हे पाहू शकता चालू झालेले सर. आयुष गप ना जरा गप ना. बघा मित्रांनो, आपण आता सर्च करत आहोत. आणि आपण व्हिडिओ लावलेला आहे यूट्यूबवर. लीजिए कि फादर का कैंसर का इलाज 3 साल से ॲडव्हर्टाईज लागली. मित्रांनो आवाज खूप छान आहे, म्हणजे साऊंड बार लावायची गरज नाही. आपण क्वालिटी पाहू शकता, वाढवतोय क्वालिटी. आपण हे बंद केलेलं आहे साऊंड कॉपीराईटमुळे. हे पाहू शकता मित्रांनो कसं दिसतंय ते सांगा. आपण हे फुल HD 160 HDRमध्ये व्हिडिओ प्ले चालवत आहे आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित चालत नाही आहे. हे पाहू शकता व्हिडिओची क्वालिटी पाहू शकता. 180 पिक्सल HDRमध्ये चालत आहे आणि क्वालिटी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीची आहे. आणि हे फक्त भिंतीवर आहे मित्रांनो, नेटवर्क कमी असल्यामुळं लॅग चालत आहे मित्रांनो. मी तर तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही हा प्रोजेक्टर नक्की घेतला पाहिजे. आणि समोरून पाहू शकता या पद्धतीने साऊंड वगैरे खूप चांगला आहे मित्रांनो. असा ब्लू लाईट ब्लिंक होतो याच्या पॉवर बटनमध्ये, पॉवर ऑन ऑफमध्ये. मित्रांनो नेटवर्क कमी असल्यामुळे व्हिडिओ गुडत आहे. 1080मध्ये खूप चांगला. आता हे जवळपास ही स्क्रीन जी झालेली आहे ही 80 इंच स्क्रीन झालेली आहे आणि डिस्टन्स आहे आपल्या प्रोजेक्टरचा जवळपास 7 फुटाचा डिस्टन्स आहे. 7 फुटावर आपल्याला ह्या प्रकारे इमेज आपल्याला मिळते आहे. 7 फुटावर म्हणजे पाहू शकता किती छान आपल्याला हे मिळालेलं आहे, व्हिडिओ क्लॅरिटी मिळालेली आहे. आपण याच्यासाठी आता एक हे पण मागितलेलं आहे, स्क्रीन मागितलेली आहे प्रोजेक्टरची. आणि प्रोजेक्टरच्या स्क्रीनबरोबर हे कसं दिसतंय हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे नॉर्मल भिंत आहे, नॉर्मल भिंतीवर या पद्धतीने चित्र दिसतंय. पाहू शकता हा सरडा किती भयान दिसतोय, कलरफुल दिसतोय, खूप चांगली क्वालिटी आहे मित्रांनो. आणि हे आयुषचं ABCDचा बॅनर पण दिसत असेल तुम्हाला, तो पण चमकतोय. आणि हे पाहू शकता क्वालिटी कशी आहे. निश्चित तुम्ही कळवा की क्वालिटी कशी आहे. आयुष घाबरून मागे आलेला आहे मित्रांनो सापांचे व्हिडिओ बघून. हे बघा, हे बघा. आता आपण ही क्वालिटी याची हे वाढवणार आहोत आणि तुम्हाला सांगतो. आता मी दाखवतो ही आपली जी याची व्हिडिओची क्लॅरिटी आहे ही किती आहे. आता ह्या सेटिंगमध्ये जाऊयात आपण आणि हे पाहू शकता 1080 ची सेटिंग आहे. हे आता 70चं आहे. इथं आता आपण 1080 करूयात HDRमध्ये आणि कसं दिसतंय ते बघूयात. नेटवर्क कमी असल्यामुळे प्रॉब्लेम येतो मित्रांनो. ज्या मोबाईलने शूट करतो त्याच मोबाईलचं वायफाय मी यूज करत आहे मित्रांनो. आणि हाच प्रॉब्लेम येतो आहे की लवकर नेटवर्क चांगलं नसल्यामुळे लवकर सेट होत नाही मित्रांनो. हे असं अडकतं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर ठीक चालतं आहे परत. आता पाहू शकता कसं चित्र दिसतं आहे ते सांगाच मला, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हे प्रोजेक्टर घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता हे प्रोजेक्टर मला कितीला बसलेलं आहे, काय बसलेलं आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे.
तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, कारण तुम्हाला पुढे दिसणार आहे हे आपण प्रोजेक्टर कितीला घेतलेलं आहे. आता आपण त्याची क्लॅरिटी परत वाढवणार आहोत. 1080मध्ये चालवलेलं आहे. आता आपण 4K मध्ये पाहूयात चालतं आहे का. 4K सपोर्ट आहे मित्रांनो यूट्यूबला, पाहू शकता. आता 4Kला व्हिडिओ चालतं आहे का हे पाहूयात आपण. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं मित्रांनो थोडा प्रॉब्लेम येतो आहे, पण तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह राहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्यांनाही कोणाला होम प्रोजेक्टर घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अतिउत्तम हा पर्याय आहे मित्रांनो. याच्यासारखा पर्याय कोणताच नाही मी तर सांगेल. आता हे आपण 4K मध्ये चालवलेलं आहे मित्रांनो, आणि बफरिंग येत आहे, पाहू शकता नेटवर्क नसल्यामुळे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो, नेटवर्क नाही आहे मित्रांनो. तर मी जरा नेटवर्कच्या बाजूला आलेलो आहे. 4Kला जास्त चांगलं नेटवर्क असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. हे लॅग झालेलं आहे, पाहू शकता. आयुष तिकडे जा ना. पण चालतंय मित्रांनो, खूप चांगलं दिसतं मित्रांनो. 4K ही नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला असा इश्यू येतोय मित्रांनो. आता मी याची प्राईस वगैरे सांगतो आणि याचे फ्युचर पुढल्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुम्हाला मी आता त्या प्रोजेक्टरची प्राईस दाखवतो. तर हे जे प्रोजेक्टर आहे आपण हे फ्लिपकार्टमधून ऑर्डर केलेलं आहे. हे फ्लिपकार्टचा जो सेल होता त्या सेलमध्ये आपण ऑर्डर केलेला आहे. 31 जुलैला सेल होता तेव्हा आपण ऑर्डर केला, आणि याला आपलं फ्लिपकार्ट ॲक्सिस क्रेडिट कार्ड हे अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळालेला आहे. 31 जुलै 2025 रोजी आपण ऑर्डर केला आणि आपल्याला 6 ऑगस्ट 2025 रोजी मिळालेला आहे. त्यांनी आपल्याला 8 तारीख दिली होती. 8 तारीख कॅन्सल झाल्यानंतर त्यांनी 10 तारीख आपल्याला दिली होती, पण ते आपण कस्टमर केअरला कॉल करून 2दा-3दा रिक्वेस्ट केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला लवकरात लवकर डिलिव्हरी प्रोव्हाइड केलेली आहे. त्याबद्दल मी फ्लिपकार्टचं मनापासून धन्यवाद देतो त्यांना. आता तुम्हाला दाखवतो मी आपल्याला हे किती रुपयाला पडलेलं आहे. हे पिक्सपॅक प्रोजेक्टर आहे आणि याची प्राइस पाहू शकता 23,762 रुपयाला आपल्याला पडलेलं आहे. आणि त्याची कसं प्राइस रेंज जी असते ती 27,999, एक्स्ट्रा डिस्काउंट 556 रुपये आणि स्पेशल प्राइस 27,443. त्यात आपल्याला 500 रुपयाचं एक्स्ट्रा कुपन मिळालेलं आहे फ्लिपकार्ट ॲक्सिसचं क्रेडिट कार्ड EMIवर ट्रान्झॅक्शन घेतल्यामुळं. आणि तसंच 1,500 रुपये अजून आपल्याला EMI ट्रान्झॅक्शन हे 7,500 पुढे केल्यामुळे ते 1,500चे कुपन भेटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 1750 ऑफ हे कॅशबॅक मिळाले आहे. आणि ऑफर हँडलिंग फी एकूण 70 रुपये आणि टोटल असे 23,762 रुपयाला आपल्याला ते पडलेलं आहे. आणि हे आपण EMIवर घेतलेलं आहे मित्रांनो. हे कुठल्याही प्रकारे आपण कॅशमध्ये घेतलेलं नाही. आपण जरा डोकं वापरलंय. आपल्याला 2115 रुपये हप्ता येणार आहे. जवळपास 2115 रुपये हप्ता येईल आणि तो आपण पे करणार आहोत. आणि या पद्धतीने आपण हे प्रोजेक्टर ऑर्डर केलेलं आहे. ह्या रुपयामध्ये आपल्याला म्हणजे जवळपास हे आपल्याला जात आहे 26,000 रुपयापर्यंत जात आहे. कसं जात आहे मी तुम्हाला ते सांगतो. तत्पूर्वी तुम्हाला मी आत्ताची करंटची प्राइस त्याची दाखवतो. या आता सध्या अवेलेबल नाही आहे. आज तारीख काय आहे? आज आहे 8 ऑगस्ट 2025 तारीख, आणि आज हे अजिबात अवेलेबल नाही आहे. 27,443 रुपये प्राइस आहे. आणि जर तुमच्याकडे ॲक्सिसचं क्रेडिट कार्ड असेल किंवा ICICIचं क्रेडिट कार्ड असेल तर 2,000 वगैरे डिस्काउंट वगैरे चालू आहे. इथे सगळ्या डिस्काउंटच्या लिंक आहेत. या पद्धतीने आहे. आणि हेच प्रोजेक्टर Amazonवर 27,000 रुपयाला होतं. तर आपण EMI मध्ये आपल्याला ते 26,000 रुपयेपर्यंत पडलेलं आहे. आणि जर तिथे जर EMI मध्ये घ्यायला गेलं तर नो कॉस्ट EMI नव्हता. इथे पण नो कॉस्ट EMI नव्हता. आता तुम्हाला मी ज्या क्रेडिट कार्डनी घेतलंय त्या क्रेडिट कार्डची EMIची माझ्याकडे रिसिट आलेली मी ती तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो,
ॲक्सिस बँकतर्फे आपल्याला EMIचा आलेला आहे. हे माझं नाव वगैरे आहे विष्णू दुंबर क्षीरसागर आणि इथं माझा कार्ड नंबर वगैरे आहे आणि तुम्ही पाहू शकता 31 जुलै 2025 रोजी घेतलं आहे 23,762 फ्लिपकार्ट इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड. इथं कॅशबॅक अमाऊंट आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट पाहू शकता 21,000 नाही 2,155 रुपये हे इन्स्टॉलमेंट आहे. आणि त्याच्याबरोबर चार्जेस पण पाहू शकता 199 एक्स्ट्रा प्लस GST 1.33 पर मंथनी इंटरेस्ट रेट चार्जेस केलेला आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली दाखवतो इथे बघा, इथे सगळी काही माहिती आहे त्यांनी दिलेली. मंथली EMI पेमेंट डिटेल्स, जसं की पहिल्या महिन्यात किती पैसे भरायचे आहेत, काय प्रीमियम आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट, इंटरेस्ट रेट, आउटस्टँडिंग आणि अप्रूव्हल डेट या सगळ्या काही मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही आता काय करा, जे 2155.95 गुणुले 12 म्हणजे आपल्याला किती रुपयाला हे प्रोजेक्टर पडलेलं आहे हे आपल्याला समजून येईल. तर मग चला मी तुम्हाला कॅल्क्युलेटरकडे नेतो आणि दाखवतो. हे पाहू शकता मित्रांनो, 2155.95 गुणुले 12 म्हणजे हे प्रोजेक्टर आपल्याला 25,871 म्हणजे 26,000च्या आसपास गेलेला आहे. म्हणजे ही डील खूप आपल्याला चांगली मिळालेली आहे मित्रांनो. तुम्हाला असा व्हिडिओ यूट्यूबवर कोणच दाखवणार नाही. यामध्ये माझा ॲड्रेस वगैरे सगळं काही मेन्शन असलं तरी मी ते हाईड केलेलं नाही आहे. त्यामुळे असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला असेच व्हिडिओ मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.